व्हीएसआर म्हणून वाचवताय आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवताय. बारामतीत आज पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती पोलीस स्टेशन येथे पोलिसांशी जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती समोर निघून आली. विशेष म्हणजे कालच मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली होती. सलग 2 दिवस पोलीस ठाण्यातील या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रोहित पवार यांची तक्रार लेखी स्वरूपात स्वीकारली आहे, मात्र गुन्हा नोंदवण्यास म्हणजेच एफआयआर दाखल करण्यास नकार दिला आहे. यामुळे रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आमची केस खोटी आहे, आमचा एफआयआर खोटा आहे असं स्पष्ट सांगा. आम्हाला एफआयआर द्या, नाहीतर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्यावरच कारवाई करा, अशा शब्दात त्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिलं. रोहित पवार यांच्यासोबत ज्या युगेंद्र पवार आणि काही स्थानिक नेते आणि वकिलांची देखील पोलीस ठाण्यात सहभाग होता. सर्वांनी मिळून पोलिसांना काही मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस तक्रार नोंद करून घेतली पण गुन्हा नोंद करणार नाहीत अशा भूमिकात होते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, तक्रार घेतली जाते पण एफआयआर का नाही? या संपूर्ण प्रकरणाचा संबंध कथित विमान अपघाताशी जोडला जात आहे. रोहित पवारांनी पोलिसांसमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. 1 महिना झाला, सीआयडी कडून एक तरी स्टेटमेंट आलं का? सीआयडीने कोणाला बोलावलं का? त्या कंपनीचा मालक रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत बसला, त्याला कोणी चौकशीसाठी बोलवलं का? व्हीके सिंग जो मालक आहे त्यालाही बोलवलं नाही. विमानाचं मेंटेनन्स करणाऱ्या व्यक्तीला बोलवलं नाही. आतापर्यंत फक्त सीसीटीव्ही गोळा केलेत. विमानात जे पायलट येणार होते ते अचानक कॅन्सल का झाले, त्यांना कोणी विचारलं का? असे अनेक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केले. आणि त्याचसोबत अपघाताची एफआयआर दाखल करा आणि प्रकरण सीआयडीकडे वर्ग करा, एवढीच आमची मागणी आहे असं ते म्हणाले. सीबीआयकडे हजारो प्रकरणं प्रलंबित असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. 7,000हून अधिक केस प्रलंबित आहेत. 200 केस 10 वर्षापासून प्रलंबित आहे. दादांना न्याय द्यायला आम्ही 10 वर्ष थांबू का? एकीकडे पोलीस प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करत नसताना दुसरीकडे रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. या प्रकरणामुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता पोलीस गुन्हा दाखल करणार का? प्रकरण सीआयडीकडे किंवा इतर तपास यंत्रणेकडे जाणार का? आणि रोहित पवार पुढे कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.